डोंगराच्या माथ्यावर वसलेलं हे शांत, पवित्र आणि मनाला स्पर्श करणारे चौराई देवीचं मंदिर डोंगराच्या कुशीत वसलेलं एक अद्भुत स्थान, जिथं भक्तांच्या हाकेला तात्काळ प्रतिसाद मिळतो आणि जेथे आल्यावर मनाला मिळतो एक अपार अशी शांततेचा अनुभव। होय मंडळी, आज आपण चाललो आहोत पुणे मुंबई महामार्गाजवळ असलेल्या चौराई देवीच्या मंदिराकडे। चला तर मग सुरू करूया या दिव्य प्रवासाची। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा एका नवीन ठिकाणी चाललो आहोत, ज्या ठिकाणी खरं तर एका दिवसामध्ये तुम्ही जाऊन तुमच्या परिवारासोबत जाऊन मस्तपैकी एका दिवसाची पिकनिक किंवा देवदर्शन करू येऊ शकता। तर हे ठिकाण कुठलं आहे? तर मित्रांनो, हे ठिकाण आहे खरं तर पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या तळेगाव जवळ म्हणजेच सोमटणे गावामध्ये असलेल्या चौराई मंदिराला। तर मित्रांनो, चला आज आपण चौराई मंदिराला जाणार आहोत। चौराई मंदिराचा असलेला छोटासा ट्रेक सुद्धा करणार आहोत आणि चौराई देवी मातेचं दर्शनही करणार आहोत। आणि हां, जर तुम्ही हा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपलं फेसबुक आपण अजूनही फॉलो नसेल केलं तर ते करायला विसरू नका। चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। या मंदिराला येण्यासाठी पुणे ते चौराई हे मंदिर साधारण 35 ते 40 किलोमीटरचं अंतर आहे। जर तुम्ही मुंबईकडून या ठिकाणी येणार असेल तर साधारण 105 ते 110 किलोमीटरचं अंतर तुम्हाला इथपर्यंत लागू शकतं। तुम्ही पुणे किंवा मुंबईवरून येणार असाल तर सोमटणे टोल नाका या ठिकाणीच हे मंदिर आहे। जर तुम्ही रेल्वे मार्गाने येणार असाल तर तळेगाव आणि गोरवाडी स्टेशन हे दोन्ही स्टेशनला तुम्ही उतरून त्या ठिकाणावरून रिक्षाची व्यवस्था आहे। हे मंदिर जुन्या मुंबई पुणे रस्त्याच्या लगतच असल्यामुळे तुम्ही इथे कुठल्याही वाहनाच्या साहाय्याने इथपर्यंत पोहोचू शकता। तर मित्रांनो, आता आपण फायनली पोहोचलोय मंदिराच्या जवळ आणि हे बघू शकताय आपण आलोय चौराई माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पहिल्या कमानीपाशी। तर मित्रांनो, इथून खरं तर हा छोटासा ट्रेक चालू होतो। खरं तर गर्द झाडी आहे आणि ह्या झाडीमधनं वाट काढत आपण जाऊन पोहोचतो त्या मंदिरापाशी। तर मित्रांनो, थोडासा ट्रेक आहे आणि खरं तर निसर्गप्रेमींना सुद्धा खरं तर आवडणारा हा ट्रेक आहे। आणि जर कोणी आपल्या शारीरिकदृष्ट्या या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी येत असेल तर त्यांच्यासाठीचा हा खूप सुंदर ट्रेक आहे। चला तर आपण चालू करूया चौराई देवीचा हा ट्रेक आणि जाऊन पोहोचूया आपल्या त्या इच्छिक स्थळी म्हणजेच चौराई मातेच्या मंदिराजवळ। चला तर। बहुतेक देवी ह्या वाघ आणि सिंहावरती आरूढ असतात, तसेच चौराई माता ही सिंहावरती आरूढ आहे। त्यामुळे आपल्याला जातानाच पहिल्यांदा सिंहाचाच दर्शन करून आपण या प्रवासाला सुरुवात करतो। चौराई मंदिराच्या वाटेवर पाऊल टाकतात नजरेत भरतात ती सुंदर रंगीबिरंगी फुलं, कधी उंच कधी बारीक तर कधी डौलदार अशा हिरवेगार झाडांच्या सावलीतून हा प्रवास अगदी आनंददायी वाटतो। रस्त्यात थोडा चढ लागतो तर कधी सपाट भागावरून चालताना पायांना सुखद गारवा जाणवतो। प्रत्येक वळणावर नवे नजारे भेटतात आणि कुठेतरी आकाशाशी स्पर्धा करणारी झाडं। अशा या निसर्गरम्य वाटेवर चालताना मन मात्र एका वेगळ्याच शांततेतून हरून जातं आणि प्रत्येक पाऊल टाकताना वाटतं जणू मी देवीच्या चरणाकडे एक दिव्य भेटीसाठी चाललो आहे। तर मित्रांनो, आता आपण थोडंसं काही वेळ चालल्यानंतर आपण थोडंसं आता अशा जागेवर आलो तिथं थोडंसं आता सपाट आहे आणि इथून थोडं पुढे गेल्यानंतर परत आपल्याला वरती चढायचं। तर एकदम छोटासा ट्रेक आहे, सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी मस्त आहे आणि अगदी पुण्याजवळ असल्यामुळं तुम्ही वन डे तुम्ही इथनं रिटर्न होऊ शकताय। आता काही पावसामुळे थोडी झाडं वगैरे पडलेली दिसतात आपल्याला इथं आणि इथनं आपण चाललो आहे वरती आणि झाडांची बरेच झाडं अशी खरं तर वादळामुळे खाली पडली कोसळलेली पाहायला भेटतात आपल्याला। एक चालताना मात्र इथं थोडं पण ऊन लागत नाही, कारण की झाडं आहे ना पूर्ण अशी गर्द आहे, त्यामुळे यांची जी सावली आहे त्याच्यामुळे चालण्यासाठी काहीच टेन्शन नाही। जरी आता थोडंसं पावसाचा दिवस असले तरी आत्तासुद्धा आणि उन्हाळ्यामध्ये जरी तुम्ही आले तर अशाच पद्धतीचीच तुम्हाला सावली इथं मिळून जाते। थोडं पुढं चालल्यानंतर आपल्याला एक भारी नजारा पाहायला भेटतो। तो काय मित्रांनो, तर इथनं बघू शकताय, तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला। हे बघा, हे तळेगाव खरं तर शहर पाहायला भेटते। इकडं तळेगाव शहर आहे, हे बिल्डिंग्स वगैरे आणि हे तळेगावचं तळे। तर असे तुम्ही छानपैकी आनंद घेत तुम्ही मंदिरापर्यंत कसे पोहोचता हेच कळत नाही। आणि इथं मस्त बसायला सुद्धा जागा आहे। जर तुम्ही काय घरनं खाण्यासाठी काय आणलं तर मस्तपैकी तुम्ही इथं बसून छानपैकी खाऊ शकता।
मित्रांनो आता मी ह्याच्यावरती आता उडी मारतो. खरं तर माणूस कितीही मोठा झाला तरी कधी कधी तो बालपणामध्ये हरवून जातो. तसंच सुषमाला आज तिचं बालपण आणि मलाही माझं बालपण आठवलं आणि बालपणामध्ये खेळत असलेल्या गोष्टी इथे आम्ही खेळू लागलो. त्यावेळी आम्ही मित्रमंडळी मिळून झाडाला लटकायचो, फुलं तोडून ते चेहऱ्यावरती लावायचं काम करायचं. आणि हीच गंमत जम्मत आज पुन्हा एकदा आठवू लागली आणि त्या काळामध्ये पुन्हा एकदा आम्ही कधी गेलो ते कळलंच नाही. आज या वाटेवरून चालताना तेच दिवस डोळ्यासमोर उभे राहतात. खरंच बालपणाच्या आठवणी या झाडासारख्याच सदैव हिरव्यागार आणि ताज्या तवान्या वाटू लागल्या होत्या. हे सगळं पुन्हा एकदा विसरून पुन्हा एकदा आम्ही मंदिराकडे चालू लागलो. तर मित्रांनो, ह्या ज्या झाडांमध्ये, या डोंगरामध्ये तुम्हाला मोरांचा सुद्धा आवाज येतो. कारण की तुम्ही जर थोडंसं आतमध्ये गेले किंवा तळेगावच्या बाजूने सुद्धा या साईडला यायला रस्ता आहे. तुम्ही त्या रस्त्याने आले तर तुम्हाला इकडं मोर वगैरे पाहायला भेटतात. आणि तो रस्ता कुठून नाही तर पाण्याची टाकी आहे, ज्या तळेगावच्या पाण्याची टाकी आहे तिकडनं तुम्हाला वरती येऊ शकता. तिथं मात्र तो जो रोड आहे तो असा पूर्ण मळलेला नाही. इथं मात्र तुम्हाला सगळी लोक या बाजूनेच येताना पाहायला भेटतात. तिकडनं मात्र तसं नाही आहे. तुम्हाला झाडीमधनं रस्ता काढत तुम्ही मंदिरापर्यंत येऊ शकता. पण मित्रांनो, तिकडनं आल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी मोर वगैरे पाहायला मिळतात. तर तिकडनं पण येऊ शकता, या रस्त्याने पण येऊ शकता. तसेच तुम्ही इथनं खाली गेले तर इथनं सुद्धा तुम्ही डायरेक्ट तळेगावमध्ये जाऊ शकता. आणि अजून एक काय चांगलं आहे तर संध्याकाळच्या वेळेस मात्र इथं लाईट्स वगैरे लावल्यात, ज्या सौर लाईट आहे. त्यामुळं जरी रात्रीचा थोडासा उशीर झाला, अंधार पडला तरी तुम्ही इथनं व्यवस्थित ट्रेक करत खाली जाऊ शकताय. जरा बसले जमले थोडासा, पण हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अर्धा तास खूप होते. तुम्ही कंटिन्यू जर चालले तर तुम्ही अर्धा तासामध्ये वरती मंदिरापर्यंत पोहोचू शकता. कठीण काहीच नाही, एकदम सोपं आहे आणि थोडासा सपाट भाग आहे. थोडीशी 1-2 मिनटाची चढाई झाल्यानंतर परत सपाट भाग असतो. त्यामुळं काय टेन्शन नाही. मित्रांनो, ज्या काही तुम्ही पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल घेऊन याल तर ते इकडे तिकडे फेकू नका. तर तुम्हाला असे मध्ये असे डस्टबिन दिलेत, त्याच्यामध्ये तुम्ही ते टाका, जेणेकरून हा परिसर स्वच्छ राहील. तर मित्रांनो, या मंदिरामध्ये जी देवीची आरती ही सकाळी 7 वाजता, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता असे 3 टाईम तुम्हाला या ठिकाणी आरती घेता येईल जर तुम्ही त्या वेळेमध्ये आले तर. आता आपण साधारण मंदिराच्या थोडंसं जवळ आलो आहे. कारण की थोडंसं या ठिकाणी तिथं असलेल्या मंदिरावरती चालू असलेल्या गाण्यांचा आवाज येतो आहे. त्यामुळं आपण असं वाटतं आहे की तिथपर्यंत आलो आहे. तर फायनली आपण थोडंसं मंदिर दिसायला लागले. तर मित्रांनो, फायनली आपल्याला दिसलं आहे ग्रामदैवत श्री चौराई देवीच्या मंदिराची ही दुसरी कमान. तर मित्रांनो, पोचलो आपण आता मंदिराच्या जवळच्या कमानीपाशी आणि इथनंच तुम्हाला समोर मात्र मंदिर पाहायला भेटतंय. लोकसुद्धा आहे आणि छानपैकी भजन चाललं आहे. तर चला मंदिराच्या जवळ आले. तर मित्रांनो, कमानीतनं आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला याच्या दोन्ही तर्फ आहे ना काय भेटते, जास्वंदीची झाडं बघायला भेटतात. आणि मस्तपैकी आत्ता जरी फुलं नाही आहे परंतु ज्यावेळेस ही जास्वंद उमलत असेल ना, मस्त नजारा असणार आहे. कारण की छानपैकी बघा या बाजूला झाडं लावली गेलेली आहे आणि ती झाडं कशाची आहे, पिंपळाची आहे, वडाची आहे, तसेच जास्वंदीची झाडं आहे, फणसाची झाडं आहे. आणि मंदिर परिसर हा पूर्ण वृक्षमय करण्याचा यांचा प्रयत्न असणार आहे असंच वाटतंय मला. पण सुंदर वाटतं इथं आल्यानंतर. आणि कारण की जास्त करून जास्वंदीची जास्त झाडं बघायला भेटतात ते. परंतु जेव्हा ती जास्वंदीला फुलं येईल ना लाल कलरची, ते दोन्ही तर्फा आपल्याला पाहायला भेटेल. चला, आणि अजून एक भारी काय माहिती आहे का, जिथं तुम्हाला दम लागेल तिथं तुम्हाला असं वाटेल की थोडी विश्रांती पाहिजे नाही, तिथं तुम्हाला असे छानपैकी बसण्यासाठी बाकडे केलेले आहे. आणि जे इथंच नाही आहे तर प्रत्येक जागी तुम्हाला या परिसरामध्ये पाहायला भेटतात. ही सुद्धा चांगली सोय आहे माझ्या मते. आणि हा जो झेंडा आहे ना, हा आपल्याला म्हणजे हे डोंगराच्या अवतीभोवती जेवढे रस्ते त्या रस्त्यावरनं तुम्हाला मंदिराचा हा झेंडा पाहायला भेटतो. त्यामुळे आपल्याला इथं अंदाज येतो की इथं मंदिर आहे. तर इथं जवळ आल्यानंतर बघा याच्यावरतीच या एका स्ट्रक्चरवरती हा झेंडा लावलेला आहे. जसजसं आपण मंदिराकडे चालत जातो तसतसा हा मार्ग अजून एक मोहक होत जातो. समोरच दिसते ते मंदिराची आपल्याला भव्य कमान, अप्रतिम अशी ती कमान दिसते.
कमानीजवळ पोहोचताच नजरेला दिसतो तो चप्पल स्टँड, जिथे आपल्याला आपली पादत्राणे ठेवून पुढे मंदिरासाठी जायचं असतं। तसेच त्या कमानीच्या वरती उभे असलेले 2 मोहर जणू आपण येण्याची आतुरतेने वाटच बघत होते। त्याचं ते सुंदर रूप आणि कमानीची रचना हे सगळं एकत्रितपणे पाहताना मन अगदी भक्तिभावाने भरून जातं। आपण थेट मंदिराकडे न जाता तिथेच असलेल्या रखवालदाराच्या मंदिराच्या दर्शनासाठी गेलो। मंदिराच्या जाण्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी समोर एक छोटंसं मंदिर दिसतंय, जे कातळामध्ये आहे। ॲक्च्युली याला रखवालदार म्हटलं जातं। कुठल्याही देवीच्या मंदिराच्या बाहेर खरं तर एक रखवालदारचं मंदिर असतं, तसं हे मंदिर आहे। तर आपण दर्शन घेऊ, नंतर मंदिराकडे जाऊ। काही दिवसापूर्वीच या मंदिराचा जीर्णोद्धार आणि पुनर्निर्माण करण्यात आले होते। मंदिराकडे जाताना दिसते ते एक सुंदर पाऊलवाट, जी भक्तांसाठी खास बनवलेली आहे। त्या वाटेच्या दोन्ही बाजूला लावलेले रेलिंग आणि वाऱ्यावर डोलणारे भगवे झेंडे हे दृश्य मनाला खूपच ऊर्जा देत होते। समोर पोहोचल्यानंतर दिसतो तो मंदिराचा मुख्य भाग। तोरणांनी सजलेली भव्य कमान आणि नीटनेटकी सजावट पाहून मन भरून येते। भक्तांच्या श्रद्धेने आणि आनंदाने सजलेलं हे वातावरण अनुभवताना मनात एकच भावना जागी होते, आपण देवीच्या सानिध्यात आलो आहोत। आत प्रवेश करताच आम्हाला लाभलं ते श्री चौराई मातेचं दर्शन। ती दिव्य मूर्ती, समोरच्या आरतीचा तेजस्वी प्रकाश आणि वातावरणात दळवळणारा उदबत्तीचा सुगंध, खरंच हे भक्तिभावाने मन अगदी प्रसन्न झालं। या मंदिराची नित्याने पूजा करणाऱ्या स्थानिक लोकांकडनं आपण या मंदिराविषयी अधिक माहिती घेतली। सोमटणे गावातील आमच्या संपूर्ण गावचं ग्रामदैवत असलेलं आई चौराई देवी या पंचक्रोशीत नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक नवसाला पावणारी देवी म्हणून एक प्रसिद्ध आहे। स्वयंभू असलेली देवी संपूर्ण समाजामध्ये एक नवसाला पावणारी देवी म्हणून त्या आमच्या देवीची ख्याती आहे। या डोंगरावरती आपण पाहिले तर अतिशय प्रसन्नमय वातावरणामध्ये निसर्गाच्या सानिध्यात इथं आल्यानंतर सर्व भाविक भक्त अतिशय आनंदाने प्रसन्न वातावरणामध्ये देवीचं दर्शन घेतात। आणि या वातावरणामध्ये आपण पाहिलं की आपण उत्सव समितीच्या माध्यमातून संपूर्ण परिसर हा स्वच्छ करणे असेल, या परिसराचं पावित्र्य राखणे असेल, या अशा विविध माध्यमातून उत्सव समिती काम करत असते। या आपण येताना पाहिलं असेल की कमानीवरती 2 मोरांचे आपण पुतळे बसवलेले आहेत। त्याचं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे या परिसरामध्ये मोरांचं वास्तव्य जास्त प्रमाणात आहे। आमचं तात्पर्य एवढंच आहे, जे आपले भारतीय ज्या पारंपरिक ज्या वनस्पती आहेत, उदाहरणार्थ पिंपळ असेल, वड असेल, उंबर असेल, कडुनिंब असेल, सागवान असेल, अशा ज्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या ज्या वनस्पती आहेत, या ज्या ऑक्सिजन देण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त आहे, अशा प्रकारच्या वनस्पती आपण गेल्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी या परिसरामध्ये लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे जे आपण ज्या ठिकाणी या मंदिरामध्ये आपण पाहत आहोत, हे पाठीमागे जे मंदिर दिसते, एक गेल्या 8 वर्षापूर्वी इथे एक छोटंसं मंदिर होतं, परंतु उत्सव समितीतील आमच्या सर्व ग्रामस्थांच्या पुढाकाराने आणि देणगीदारांच्या प्रयत्नाने या मंदिराचा गेल्या 8 वर्षापूर्वी आम्ही जीर्णोद्धार केला। त्यामध्ये संपूर्ण ग्रामस्थांच्या देणगीचा यामध्ये हातभार लागला आणि ही अतिशय चांगल्या प्रकारचं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आपण मुख्य मंदिराचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर थोडंसं म्हणजेच जो रखवालदारचं जे मंदिर आहे तिथनं आपण थोडंसं वरती आल्यानंतर इथनं तुम्हाला मस्तपैकी काय पाहायला भेटतं, तर मित्रांनो खालचा सुंदर नजारा पाहायला भेटतो। तो कसा दिसतोय तो मी तुम्हाला दाखवतो, या। तर मित्रांनो बघू शकताय आपण बरोबर मंदिराच्या कळसाच्या वरती आहे, जे थोडंसं उंच भाग आहे त्याच्यावरती आहे। आणि इथनं काय पाहायला भेटतं मित्रांनो, तर बघा समोरच्या बाजूला तुम्हाला दिसतोय गोरवाडी शोरचा तो डोंगर, आणि या बाजूला पाहू शकताय तळेगावातलं तळं, आणि समोरच्या बाजूला पाहू शकताय जो मुंबई पुणे एक्सप्रेसवे जो नागमोडी सारखा दिसतोय। आणि असा हा नजारा तुम्ही इथे येऊन पाहू शकता। आणि त्याच्याच बरोबर काय पाहायला भेटतंय, ते त्याच्याबरोबर पाहायला भेटतोय आपल्याला हा सुंदर असा हिरवगार असा डोंगर। तर मित्रांनो इथं आल्यानंतर एकदा दीर्घ श्वास घेऊन बघा, तुम्हाला नक्कीच या ठिकाणी काहीतरी
चमत्कारिक अशी हवा तुम्हाला इथं मिळल्याशिवाय राहणार नाही. खूप सुंदर असा नजारा आहे मित्रांनो. आणि इथे येऊन तुम्ही छानपैकी हा आजूबाजूचा परिसर या ठिकाणावरनं पाहू शकता. तुम्हाला कसा वाटला आपला हा चौराई देवीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि ही माहितीसुद्धा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि कुठं जाणार आहे, काय करतोय त्याचे जर अपडेट पाहिजे असेल तर आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन जागेवरती. तोपर्यंत बाय बाय, नमस्ते.